प्रश्न असा आहे, दोन भावांच्या वयांची बेरीज 40 वर्ष असून त्यांच्या वयातील फरक 2 वर्ष आहे, तर मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती? ज्यावेळी दोन संख्यांची बेरीज दिली असेल आणि त्यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी दिली असेल आणि त्याच्यावर लहान मोठी संख्या जर काढायची असेल तर अगदी सोपं आहे. आता मोठ्या भावाचे आजचे वय शोधायचे आपल्याला आधी, म्हणजे थोडक्यात मोठी संख्या शोधायची. मग अशा वेळी काय करायचं की ज्यावेळी दोन संख्येतील बेरीज आणि दोन संख्यातला फरक दिला, अशा वेळी जी दिलेली बेरीज आहे ती दिलेली बेरीज आणि त्यांच्यातला फरक या दोघांची बेरीज करून नेहमी 2 ने भाग द्यायचा. मग 40 आणि 2 होतील 42, त्याला भागिले 2 करायचा, उत्तर काय होईल 21. म्हणजे मोठ्या भावाचे आजचे वय काय झाले 21. जर लहान भावाचे वय जर काढायचं असेल तर डायरेक्ट उत्तर काढण्यासाठी यांची वजाबाकी करायची, 2 ने भाग द्यायचा. आता आपल्याला विचारलंय ह्या मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचे वय. मग 5 वर्षापूर्वीचे वय म्हणल्यावर 5 कमी करून घ्यायचे. 5 वर्षापूर्वीचे वय जर 5 कमी केले म्हणजे काय, 21 मधून जर 5 कमी केले तर त्या मोठ्या भावाचे 5 वर्षापूर्वीचे वय काय होईल, 16 वर्षे आपला पहिला पर्याय. प्रश्न असा आहे की खालील आकृतीमध्ये कोन P चे माप 5x - 19 अंश आहे, कोन Q बरोबर 3x + 25 अंश आहे, कोन R 3x अंश आहे, तर कोन PRS याचा आपला माप शोधायचा आहे. आता कोन PRS म्हणजे हा जो आहे बाह्य कोन आहे, तो बाह्य कोन शोधायचा आहे. त्यासाठी आपल्याला हा जो आंतरकोन आहे PRQ याचं माप नेमकं किती आहे शोधावं लागेल. जे R म्हणजे 3x च्या रूपात दिला आहे, पण ते ऍक्च्युअल माप किती ते शोधण्यासाठी आपला हा जो आंतरकोन शोधावा लागेल. हा आंतरकोन माहित झाला की आपला आंतरकोन आणि हा जो बाह्य कोन आहे या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग 180 मधून हा जर कोन वजा केला की याचं उत्तर मिळून जाईल. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश आधी दाखवावी लागेल. कोन P आहे 5x - 19, Q आहे 3x + 45 आणि R आहे 3x. या तिन्ही कोनांच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज असते 180. आणि मग या ठिकाणी काय होईल, 5x 3x मिळून झाले 8x, 8 आणि 3 हे झाले 11x. 11x झाले. त्यानंतर हे 45 मधून हे 19 वजा करावे लागतील. 45 मधून जर 19 वजा झाले तर या ठिकाणी राहणार आहे 26 बरोबर 180. आता हे 11x आहेत, आपण काय करूया, 11x या डाव्या बाजूला दशमलक्ष ठेवूया आणि जे हे 26 आहेत हे 26 तिकडे जाऊन वजा होतील. 80 मधून ते 26 वजा करूया. मग 10 मधले 6 गेले 4, इथे 3 होतील. 18 मधून 3 गेले म्हणजे ते 15 म्हणजे 154. 180 मधून 26 गेले 154 राहतील. आणि मग आता या ठिकाणी 11 ने 154 ला भाग देऊया. यामध्ये 11 × 11, 11 × 44 म्हणजे 14चा भाग बसला, म्हणजे x ची किंमत काय आली 14. आणि आपल्याला महत्वाचं हा जो आंतरकोन शोधायचा आहे तो आंतरकोन म्हणजे R3x आहे. म्हणजे तो R3x जो आहे तो आपल्याला शोधला की आपला हा बाह्य कोन शोधता येईल. मग कोन R बरोबर म्हणजे 3x म्हणजे x ची किंमत काय 14, 14 × 42 अंश हा जो आंतरकोन झाला. आता हा जो कोन P आपल्याला RS पाहिजे आहे तो बाह्य कोन आहे. लक्षात ठेवायचं, आंतरकोन आणि त्याच्या लगतचा जो असलेला जो बाह्य कोन आहे या दोघांची मिळून बेरीज 180 असते. आणि त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, हे दोन्ही मिळून 180 असल्यामुळे हे 180 मधून याचं माप आता आपल्याला 42 मिळालेलं आहे. PRS जो आहे तो PRS शोधण्यासाठी 180 मधून आपल्याला हे 42 वजा करावे लागतील. आणि मग 180 मधून 42 जर वजा केले तर या ठिकाणी राहतील 138. आणि 138 हेच माप आहे त्या PRS या बाह्य कोनाचं माप, जो की आपला पर्याय तिसरा दिसत आहे.